राज्यातील उद्योग प्रस्तावित प्रकल्प हे राज्याच्या बाहेर जाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। अशात महाराष्ट्र लुटण्यासाठी ठाकरेंचं सरकार पाडल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। राऊतांच्या आरोपानंतर सुरू झालेल्या राजकीय वादाचा आढावा घेऊयात या विशेष रिपोर्टमधून। महाराष्ट्र लुटण्यासाठी ठाकरे सरकार पाडलं, संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांवर निशाणा। उद्धव ठाकरेंचाही केंद्र सरकारवर हल्ला बोल। महाराष्ट्रात आणखी एका प्रकल्पावरून वादंग सुरू झालंय। सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकांकडून होताना दिसतोय। अशातच प्रकल्प बाहेर गेलेला नाही असं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं। यावरून ठाकरे गटाचे संजय राऊत आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्यात चांगलीच जुंपली आहे। महाराष्ट्राचे रोजगार पळवला जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकारमधले हौशे नवशे गवशे हे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत। त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही। इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले असते की लाचारी पत्करायची तर किती, इतरांना बैमान धोकेबाज गद्दार काय काय विशेष म्हणजे त्यांना नाव ठेवायचे जे काय असेल ते सर्व प्रकार त्यांनी अनुभव लावले। परंतु बंदर म्हणतो मेरी लाल या पद्धतीनं त्यांनी आपले आजही लाल करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला या संस्कृतीमध्ये हे शब्द बसतही नाहीत। परंतु दुर्दैव असं आहे त्यांचा जो काही रिमोट आहे त्या रिमोट मधले सेलच गेल्यामुळं तेही काही बोलत नाही। सिंधुदुर्गातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला हलवला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यावरून विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्यात। त्यावरून विरोधक अफवा पसरवण्याचं काम करत असल्याचा पलटवार अजित पवारांनी केलाय। फॉक्सकॉन वेदांताच्या वेळी सुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चाललेले नाहीत। सध्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाहीये। ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाहीये। हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी। प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काही गप्प बसतील का? आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही, त्यावेळेस अशा प्रकारे एक गैरसमज किंवा अफवा पसरवण्याचं काम करायचं आणि तरुणींच्या मनामध्ये त्याच्यातनं रोष कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा त्यांचा केविलवाणा काम चाललेला आहे। एकीकडे प्रकल्पांवरून जुंपलेली असताना संजय राऊतांनी आणखी एक मोठा दावा केलाय। महाराष्ट्र लुटण्यासाठीच ठाकरे सरकार पाडल्याचं राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं। आमदार फोडले गेले, खासदार फोडले गेले, हे फक्त मुंबई आणि महाराष्ट्राची लूट व्हावी म्हणूनच करण्यात आलं। दरम्यान संजय राऊतांना गांभीर्यानं न घेण्याचा सल्ला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलाय। महाराष्ट्राची जनता अशा आरोपांना गंभीर घेत नाही आणि माझी विनंती तुम्हालाही आहे, तुम्ही गंभीर घेऊ नका। त्यांचे आरोप हे त्यांचं सरकार चिरंजीव आहे, अमर आहे या भावनेतून ते वागत होते। एकीकडे राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्ला बोल केलाय। राज्यासह देशभर विकास रथ फिरवला जातोय। फसवेगिरीचा बुरखा फाडण्यासाठी ठाकरेंनी काय कानमंत्र दिलाय पाहूयात। सगळी फसवी सुरू आहे, विकास रथ फिरवत आहेत हे थोतांड आहे। 4 कोटी घरं आम्ही दिली म्हणतात, पण ती कोणाला दिली याचा काहीच पत्ता नाही। या फसवेगिरीचा बुरखा फाडावाच लागेल। त्यासाठी गावागावात जाऊन लोकांना आपल्याला विचारावं लागेल, घर मिळालं का, उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला का अशी विचारणा करावी लागेल, म्हणजे खोटे बोलणारे उघडे पडतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी होऊ दे चर्चा मोहीम राबवण्याचा सल्ला दिलाय।
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातल्या प्रकल्पांवरून पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात राज्याचा विकास मागे पडता कामा नये याकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष देण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।